चला तर मग बघूया आपण नव्या एपिसोडमधली जी काही गंमत रंगलेली आहे, ज्या काही नवीन ट्विस्ट आलेल्या आहेत आणि जी काही प्रेमाची शाळा चालू आहे, ती बघूया आपण आता या नवीन एपिसोडमध्ये की नवीन काय-काय गोष्टी घडल्या आहेत. तर आता जे बिग बॉसने जे काही आधीचं टास्क होतं ते कंटिन्यू केलं आणि ते टास्क व्यवस्थित पद्धतीने लोकं सगळे जे काही घरातील सदस्य आहेत ते सगळे खेळताना तुम्हाला दिसतंय. या ठिकाणी आर्या जी आहे ती आपले 100% देण्याचं ट्राय करते आणि बोटीत बसलेल्या पर्सनला आर्या बाहेर काढण्याचं ट्राय करते. कारण की जेणेकरून जे काही मोती असतील किंवा जे काही बॉल्स असतील ते त्यांना घेता येतील. त्यामुळे आर्या सतत प्रयत्न करते. वरती जी काही आपली अंकिता आणि डीपी दादा आहेत ते मस्तपैकी एन्जॉय करून आपलं जे काही टास्क चालू आहे ते मस्तपैकी बघतायत, एन्जॉय करतायत आणि ज्या काही कमेंट्स असतील ते आपापसात डिस्कशन करून ते कमेंट्स पण पास करतायत. की कोण कसं खेळतंय. मस्तपैकी त्यांचा गेम हा मस्त चालू आहे शांततेत, आरामात. नंतर अ, असं बघण्यात आलं की जेव्हा वैभव नंतर इरिना तिथे पोहोचली आणि तिथून त्यांना जे काही बॉल्स काढायचे होते, ते बॉल्स काढायच्या वेळेस जी आपली इरिना आहे ना, ती इरिना इतक्या व्यवस्थित पद्धतीने बॉल काढण्याची टेक्निक तिने अप्लाय केली, की ती एकदम व्यवस्थित पटापट, पटापट एकदम बॉल बाहेर काढत होती, की जेणेकरून आपल्या टीममधल्या सदस्यांना ते बॉल जे असतील ते कलेक्ट करता येतील आणि बॅग्समध्ये टाकता येतील. या ठिकाणी इरिनाने तिचे 100% दिलेले आहेत. म्हणजे की इरिना त्या ठिकाणी खरंच विनर होण्यासारखी शो करत होती, की इरिनाने ते बॉल्स बाहेर आपल्या टीमला जिंकवण्यासाठी इरिना तिचे 100% देते आणि त्या ठिकाणी ती त्या टास्कमध्ये विनर होण्यासाठी ट्राय करते. नंतर जेव्हा संचालक वर्षाताई यांनी त्यांचा डिसिजन दिला आणि त्यांचा डिसिजन दिल्यानंतर टीम ए आणि टीम बी नेहमीप्रमाणेच टीम एने त्यांचे 100% पोटेन्शियल दिले. भले ते आवाज करून असेल किंवा मनमानी करून असेल, दुसऱ्यावर आपला आक्रोश दाखवून असेल, पण आपलं एक जिंकण्याची ताकद जी असते, ती टीम ए तिथे सिद्ध करते. म्हणजे अंकिता आणि त्यांची टीम सॉरी निखिल त्यांची टीम जी होती, त्या निखिल त्यांच्या टीमने तिथे छान प्रकारे खेळून खूप छान प्रकारे त्यांनी खेळलं. बाकीच्यांना त्रास देऊन का असेना, पण त्यांनी एक जिंकण्याची ताकद तिथे दाखवली आहे आणि त्यांचे तिथे जे काही असेल ते 16 बॅग्स त्यांच्या कलेक्ट झालेल्या आहेत आणि त्या पद्धतीने संचालक ताई वर्षाताई यांनी सांगितल्याप्रमाणे टीम ही जी विनर झालेली आहे. त्याच्यानंतर अंकिता आणि त्यांचा निखिल त्यांचा आनंद काही हा गगनातच मावेन असं झाला नाही. कारण की त्या टीममधील जे लोकं असतील ते जिंकल्यामुळे कॅप्टन पदासाठी ते अप्लाय करू शकत होते किंवा म्हणजे कॅप्टन पदासाठी ते उभे राहू शकत होते. या ठिकाणी तिथे ते सिद्ध होतंय. नंतर जे टास्क झालं, त्या टास्क नंतर अरबाजने निकीला खूप जास्त प्रेफरन्स नाही दिला आणि प्रेफरन्स नाही दिल्यामुळे निकी तिथे काय झाली, की हतबल झाली, की यार हा माणूस माझ्याबरोबर का वागतोय? आणि खरंच त्या ठिकाणी खरंच अरबाज हा चुकलेला आहे, की जर आपल्या टीममधल्या लोकांना आधी आपण जे काही आपण जिंकलोय त्याच्याबद्दल जी काही भावना असते ती आधी आपल्या टीममधल्या मेंबरला व्यक्त करायची ना. तर त्या ठिकाणी अरबाज काय करतोय, अरबाज बाकीच्या टीमच्या लोकांकडे जाऊन आणि बोलतोय. मग त्या ठिकाणी निकीला एक्स्पेक्टेशन असं होतं, की मी डीपी दादाबरोबर भांडतीये, मी माझ्या हाताला लागलंय, मी खेचली गेली. त्या ठिकाणी अरबाज हा काहीच बोलत नाहीये आणि अरबाज नाही बोलल्यामुळे तिला जास्त वाईट वाटतंय. मग त्या ठिकाणी ती म्हणते, की "अरबाज तू नको, मला आत्ता नको." मग नंतर काय होतं, की आपले घनश्याम दादा जे की आपले छोटे पिल्लू म्हणून आपण ओळखतो त्यांना ते, नंतर जी काही निकी आहे ती आणि वैभव जे आहे ते एका ठिकाणी बसलेले असतात आणि ते एका ठिकाणी बसलेले असताना निकी त्या ठिकाणी खूप रडत असते. मग त्या ठिकाणी वैभव तिला समजावत असतो. वैभव समजावत असताना घनश्याम दादा पण त्यांचं मध्ये जे काही बोलणं आहे ते चालू आहे. जे काही आपले पुढारी वक्ते आहेत ते मस्तपैकी त्यांना समजावून सांगतायत. पण त्या ठिकाणी त्यांची निकूताई काही मानायलाच तयार नाहीये. नंतर जेव्हा टास्क होऊन जातं तेव्हा एका चेअर्सवरती इरिना, वैभव बसलेले असते. त्याच ठिकाणी जे काही आपले घनश्याम दादा आहेत ना, निकी पण त्या ठिकाणी असते. तेव्हा घनश्याम दादा येऊन आणि म्हणतात, की "मला आता तुमच्या टीममध्ये राहायचं नाहीये. मी तुमच्या टीममध्ये नसणार आहे. मी दुसऱ्या टीममध्ये जातो. मग त्या ठिकाणी तो एक्सप्लेन करायला लागतो, की का? मग त्या ठिकाणी वैभव त्याला सरळ सांगतो, की "तू एक्सप्लेनेशन नको करू, तूच जा." मग त्या ठिकाणी वैभवला त्याचं जे काही बोलणं आहे ते खटकतं आणि हे घनश्याम दादा काय बोलत असतात ते त्यांचं त्यांनाच माहिती. आज इकडून तर उद्या तिकडून. अरे टीम एक व्यवस्थित पकडा. व्यवस्थित टीम, व्यवस्थित लोकांबरोबर खेळा. म्हणजे तुमचे पण पॉइंट्स तुम्हाला मांडता येईल. त्यांना आज काही बोललं का लगेच ते उद्या दुसऱ्याकडे जाणार. उद्या ते बोलले की लगेच त्यांच्याकडे येणार. असं घनश्याम दादा असं खेळू नका. आम्हा प्रेक्षकांना हे असं बघण्याला आवडत नाहीये. तुम्ही जी पॉलिटिक्स तुमच्या गेममध्ये खेळतायत,
ते तुम्ही ॲज अ वक्ते म्हणून ठीक आहे. पण तुम्ही जी पॉलिटिक्स तिथे खेळतायत, जे तुम्ही निकुताई, निकुताई, निकुताई करताय, ते खरंच तुम्ही निकुताई म्हणून अप्लाय करतायत का? हे जरा बघा. तुमचा गेम व्यवस्थित आहे की नाही हे बघा आणि तुमच्या गेममध्ये नवीन काही इम्प्लिमेंटेशन्स असतील, ते आम्हाला नवीन बघायला आम्हाला आवडतील. तर ते तुम्ही नवीन करण्याचं काहीतरी ट्राय करा. कारण की हे आधीच ऑलरेडी तुमचं करून झालेलं आहे. या ठिकाणी आपल्या जान्हवी आणि निकूताईंचं पण अर्थात त्यांच्याबरोबर भांडण झाल्यामुळे जान्हवीताई काय करतायत, की जान्हवीताई निकीसाठी एक जे हर्ट आहे त्या हर्टवर लिहितात, की सॉरी वगैरे, बेस्ट फ्रेंड फॉरएव्हर वगैरे, तुझी जान्हवी वगैरे आणि एक बुके जे असतं ते त्याच्यात तिच्या पिलोवर ठेवतायत, की जेणेकरून निकी आपल्याशी बोलेल. कारण की टास्क नंतर अरबाज आणि जान्हवी बरोबर निकीताई काय आपल्या बोलत नाही आणि त्या निकीताई बोलल्यामुळे जान्हवीला ते खटकते. खटकते म्हणजे मनातून तिला खूप दुखते. ते वरच्यावरती आहे की खरंच जेन्युइन आहे हे अजून समजायला थोडासा आपल्याला वेळ लागणार आहे. मग त्यानंतर निकी जी आहे ती निकी जे तिचं हर्ट आहे आणि ते बुके आहे ते तिच्याजवळ घेऊन जाते आणि सांगते की मला जेव्हा मला वाटेल की तुझ्याशी बोलावं त्यावेळेस मी बोलेल. आणि खरंच हे निकीचं जेन्युइन होतं की तिला ऑब्व्हियस वाटणार आहे की आपलेच लोक जर आपल्याला साथ नाही देत, आपलेच लोक आपल्याला अप्रिशिएट नाही करत, तर उपयोग काय? म्हणून मला त्या ठिकाणी असं योग्य वाटतं की जान्हवी आणि अरबाजन त्यांनी थोडंसं तिच्याबरोबर व्यवस्थित व्यवहार नाही केलेला आहे. नंतर एक खाण्याचा विषय उठतो, की ज्या ठिकाणी आर्या आणि डी दादा यांचं भांडण होत असतं. भांडण म्हणजे ॲक्चुअली मला असं वाटतं, की आर्याचा आत्ताच उपवास सुटला एक एक दिवसापूर्वी आणि त्यानंतर ती जे काही जेवण करतीये त्यावर डी दादांच्या कमेंट्स असतात आणि ॲक्चुअली खरंच त्या ठिकाणी डी दादांचं चुकलंय असं मला वाटतं. कारण की ज्या पोरीचे उपवास आल्यापासून चालू होते आणि ते उपवास आता सुटलेत आणि लगेचच तिच्या जेवणाविषयी जर काही बिग बॉसमध्ये पॉइंट्स येत असतील, तर ते चुकीचे आहेत. भले ते कोणत्याही कारणाने असो, बट ती सिच्युएशन तिथे फेस करणं थोडंसं अवघड आहे आणि दादा तुम्ही असं करू नये असं मला खरंच वाटतंय. कारण की आर्याचा उपवास आत्ताच 1-2 दिवसापूर्वी सुटलेला आहे. त्यामुळे मला इथे आर्या चिडलेली दिसते. आर्या तिचं सांगताना दिसते. नंतर एक गेममध्ये परत ट्विस्ट येतो. ट्विस्ट असा येतो, की आपले घनश्याम दादा जे आहेत ना, ते काही वेगळंच करायला बघतात. आगळं-वेगळं करायचं असतं. त्यांना पुढारी म्हणून वक्तव्य दाखवायचं असतं. आपलं वक्तृत्व मांडायचं असतं. पण ते वक्तृत्व पुढारींसारखं खरंच आहे की नाही हे सेल्फ अनालिसिस करायची खरंच खूप गरज आहे. मग इथे अंकिता आणि त्यांचा ग्रुप बसलेला असतो आणि ते कमेंट्स पास करत असतात. मग त्यांना ते आता त्या ठिकाणी दिसतंय तुम्हाला की निकी जी आहे ती निकीचे हिल्स घालून घनश्यामदादा चालायचं ट्राय करतात. म्हणजे पुढाऱ्यांनी असंच वागावं. इथे खरंच हा पॉइंट येतोय. आता पुढारी लोक हिल्स घालूनच चालणार म्हटल्यावर काही सांगायचाच प्रश्न नाहीये. आता निकी त्याला शिकवती की कसा कॅटवॉक करायचा आहे. मग निकी बरोबर ते कॅटवॉक सुद्धा करतात. नंतर त्यांना कॅमेरे हवे असतात, की जिथे जिथे कॅमेरे असतील तिथं ते चालतील. कारण की त्यांना त्यांचा पुढारीपणाचं पुढारी कसा चालतो हिल्स घालून हे दाखवायचं असतं. वाह रे वाह! घनश्याम दादा खूप हाईट आहे तुमची. छोटे असून पण खूप मोठ्यासारखे बिहेव करायला लागले ना तुम्ही आता बिग बॉसमध्ये. वाह, 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 वाह! छान, 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 छान घनश्याम दादा. छान, 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 छान. मग आता निकी बरोबर ते कॅटवॉक सुद्धा करतायत. बघा तुम्हाला इथे दिसतंय मस्तपैकी ते एन्जॉय करताय हिल्स घालून. पडणार घनश्याम दादा सांभाळून जरा, चुकणार वगैरे काही. बघा, बघा नीट बघा. नंतर मग जे आपले सगळे मेंबर्स ग्रुपमधले अभिजित दादा असतील, डी दादा असतील, हे सगळे बसलेले असतात आणि त्या ठिकाणी डिस्कशन चालू असतं आणि त्या ठिकाणी सूरज म्हणतो, की आता यावेळेचा कॅप्टन जो असेल तो मलाच व्हायचंय आणि जो त्याने पॉइंट मांडला तो बरोबर पण आहे, की त्याला कॅप्टन व्हायची इच्छा आहे. मग त्याला त्या ठिकाणी विचारतात, की पहिलं काम तू काय करणार? मग तो तर त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन देतो आणि छान असं त्यांचं संभाषण चालू असतं. नंतर जी काही आपली अंकिता आहे, अंकिताच्या भाषेमध्ये बिग बॉस जे असतात ते तिच्याशी बोलत असतात. मग नंतर गेममध्ये छान ट्विस्ट येतो. तिथे थोडंसं एन्व्हायर्नमेंट जे असतं, वातावरण जे असतं ते छान हेळीमेळीचं वातावरण हेळीमेळीचं वातावरण तयार होतं आणि जी काही तिची मालवणी भाषा आहे, त्याच्यामध्ये बिग बॉस पण तिच्याशी बोलतात. त्याच्यामुळे तिला खूप आपुलकीच्या भावना तयार होतात आणि त्या ठिकाणी अंकिताच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल येते. नंतर आपल्याला माहितीच आहे, की बिग बॉसच्या घरातील अजून एक पहिलं कपल म्हणजे अरबाज आणि निकी पण त्यांच्यात जे काही आता वाद चालू आहेत. पण ते वाद संपतायत की नाही ते माहिती नाही. पण आपलं एक जे दुसरं कपल की आता फेमस झालेलं आहे वैभव आणि इरिनाचं, यांची एक केमिस्ट्री घरात चालू असते आणि बिग बॉस त्यांना त्या गोष्टीत पॉइंट आउट सुद्धा करतात. बघा मस्तपैकी इरिना मॅडम छानपैकी वैभव आणि त्यांच्या पायांवरती पाय ठेवण्याचं ट्राय करतायत. बट ठेवत नाही. फक्त असा अलगद ठेवताय आणि तो काढून घेताय आणि एक छान गोड अशी त्या स्माईल तिथे देतायत. म्हणजे इरिना आणि त्यांच्या मनात पण काहीतरी पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत वैभव दादांविषयी हे तिथे लक्षात येतंय. कीप इट अप वैभव आणि इरिना, यू आर लुकिंग अ गुड.
नंतर जेव्हा बिग बॉस त्यांना सगळ्यांना घरात बोलवतात, बिग बॉस घरात बोलवतात म्हणजे पुढे त्यांना सगळ्यांना एकत्रित व्हायला सांगतात आणि तिथे बोलवल्यानंतर जे काही आहे ते वैभव दादांना सांगत असतात बिग बॉस, की मी सगळं नोटीस करत असतो. नंतर इरिनाची पण बिग बॉस खेचतात हे सगळ्यांच्या लक्षात येऊन जातं आणि तिथे पण त्यांनी छान एन्व्हायर्नमेंट क्रिएट केलं. बट तो पॉइंट पण नोट डाउन केला बिग बॉस आणि त्यांनी ते खूप मला आवडलं. नंतर जे काही कॅप्टन पदासाठी टास्क दिलं गेलंय, ते टास्क अंकिता वाचून दाखवते आणि सगळ्यांना जे काही फ्रेंच फ्राईज असतात त्याच्याविषयी कलेक्ट करायचं जी काही इन्फॉर्मेशन आहे ती अंकिता हे सगळ्यांना समजावून सांगत असते. मग समजावून सांगत असताना परत जी काही जान्हवी असते, ती अंकिता असते, तिथे ते त्यांचं टास्क चालू असतं. नंतर कोणाकडे जास्त फ्रेंच फ्राईज अजून ज्या काही गेममधल्या ट्विस्ट आहेत त्या नंतर येतील. मग ते खेचाखेची सूरजची आणि अरबाजची तिथे चालूच असते. ते ॲज युजुअल आहे की कॅप्टन पदासाठी लढणारच आहेत आणि ते टास्क होणारच आहे. नंतर एक पॉइंट मी खूप छान नोट केला, की जिथे निकी तांबोळी रडत होती. हा आता टास्कचा पॉइंट संपलेला आहे. आता हे जे आहे ना, हे नेक्स्ट जो एपिसोड असेल त्या एपिसोडमध्ये कंटिन्यू होईल. बट मला एक लास्टला पॉइंट तुम्हाला असं सांगायचं होतं, की ज्या ठिकाणी निकी तांबोळी रडत होती, तिला वैभव समजावून सांगत होता. त्या ठिकाणी वैभव तिला सांगतोय, की म्हणजे ज्या काही ॲक्चुअल गोष्टी असतील, ज्या काही बरोबर पॉइंट्स आहेत, त्या ठिकाणी वैभव मांडतोय. त्या ठिकाणी परत नंतर अरबाज येतोय. अरबाजला वैभव डोळ्याने इशारे करतोय, की "तू आता जा." म्हणजे तिचा मूड खूप खराब आहे. ती खूप जास्त फ्रस्ट्रेट झालेली आहे. मग त्या ठिकाणी वैभव तिला समजवण्याचा ट्राय पण करतोय. तो दोघं बाजू सांभाळायचा ट्राय करतोय. म्हणजे वैभव त्या ठिकाणी एक ह्युमन बीइंग म्हणून खरंच चांगला पर्सन आपल्याला तिथे दिसून येतंय. बघूया, की तो ॲक्चुअल म्हणजे जेन्युइन खेळतोय, की काय? पण असं निदर्शनास येतं, की तो योग्य पद्धतीने खेळतोय. बट निकीमध्ये आणि अरबाजमध्ये खरंच वैभव येतोय, की दुसऱ्या काही कारणांमुळे भांडणं होत आहेत, हे आपल्याला लक्षात येईल. बट काही गोष्टी अरबाजच्या पण चुकतायत, काही गोष्टी निकीच्या पण चुकतायत. ओव्हर एक्स्पेक्टेशन निकी ठेवते. का तू गेम खेळायला आलीस इथे, तू त्याच्याकडून एक्स्पेक्टेशन का करतो? तुला अप्रिशिएट करेल असं का तुला वाटतंय? निकी तुला करतील ना, वीकेंडला तुझं अप्रिसिएशन होईल, तुला काही बोलणे पण बसतील, बिग बॉस तुझं अप्रिशिएशन करतील. तू लोकांकडून का एक्स्पेक्टेशन ठेवते? तू इथे गेम खेळायला आलेली, तू इथे नाती बनवायला आलेली की ते आम्हाला माहित नाही. बट आम्ही तुला चांगला प्लेयर म्हणून बघतो, तर तू इथे गेम खेळ. तू एक्स्पेक्ट का करते असं मला समजत नाही. आणि ज्या ठिकाणी वैभव आणि निकी त्यांना सांगत असतात, त्याच ठिकाणी तिथे घनश्याम पण असतो. मग घनश्याम सुद्धा निकीला समजावून सांगत असतो. जे काही चुटकुले 1-2 पॉइंट्स असतात ते समजावून सांगतो आणि नंतरचा फोटो बघून तुम्ही समजूच शकतायत, की निकी बरोबरचा जो हा निकुताई व्यवहार आहे घनश्याम दादांचा, तो खरंच योग्य आहे का? या फोटोमध्ये तुम्ही एकदम ऑब्झर्व्ह करू शकतात, की खरंच घनश्याम हा निकीला निकुताई म्हणूनच बघतो का? घनश्याम दादा तुम्ही चुकीचं वागतायत हे असं तुम्हाला वाटत नाही का? या फोटोमध्ये ते स्पष्ट आम्हाला सगळ्यांना दिसतंय. सगळी जनता तुम्हाला बघते. आम्ही तुम्हाला पुढारीच्या हिशोबाने बघतोय. घनश्याम दादा तुम्ही निकुताईला खरंच बहीण मानता आहात का? खरंच आम्हाला हा प्रश्न आहे. कारण की तुम्ही निकुताई म्हणत असतात. मग तुमचं हे वागणं असं वेगळं का वाटतंय? घरातल्या लोकांना पण तुम्ही खटकतायत, भारताच्या जनतेला पण तुम्ही खटकताय. तुमचं वागणं हे खरंच बहिणीच्या हिशोबाने आहेत का? हे तुम्हाला बघायला लागेल. बिग बॉस पण तुम्हाला वेळोवेळी सूचना देतील किंवा आपले रितेश दादा जे आहेत, रितेश भाऊ जे आहेत, ते पण तुम्हाला सांगतील मे बी किंवा मागच्या लास्ट वीकमध्ये पण त्यांनी तुम्हाला तसं नोट करून दिलं, की जी काही तुमची हग होती, ती तुमची खरंच बहिणीसारखी होती, की तुमच्या वेगळ्या वेने होती, हे तुम्हाला लक्षात येतंय. म्हणून आम्ही पुढारी स्वरूपातले जे आपले चुटकुले घनश्याम दादा आहेत, त्यांचे जे काही आहेत व्ह्यूज आहेत, ते इथे आपल्याला दिसून येतायत, की ते निकुताईला निकुताईप्रमाणेच खरंच वागवत आहेत की नाही. चला तर मग आपण आता ज्या काही बाकीच्या गोष्टी असतील त्या आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये बघूया. नक्कीच नंतरचा जो काही एपिसोड असेल त्याच्यामध्ये नवीन गेमविषयी ज्या काही ट्विस्ट आहेत, फ्रेंच फ्राईजचं जे काही आहे ते आपण नक्कीच बघूया आणि मी माझा व्हिडिओ इथे संपवते.